नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंगलमूर्ती विघ्न विनाशक अशा श्री गजाननाच्या आगमनासाठी आपण सज्ज झालेलो आहोत, तयार झालेलो आहोत. आपण मार्केट जर बघत असू तर आजूबाजूला सगळीकडे सुंदर सुंदर रेखीव अशा गणेश मूर्तींचं आपल्याला दर्शन घडतंय. वेगवेगळ्या डेकोरेशनचं साहित्याने मार्केट असं फुल भरलेलं आहे आणि हा सगळा काळ जो असतो तो अत्यंत उत्साहाचा, आनंदाचा असा काळ असतो. आणि मग जेव्हा प्रत्यक्ष गजाननाचं आगमन होतं, त्यांची स्थापना होते, त्यानंतरचे 10 दिवस म्हणजे मंतरलेला संपूर्ण हा परिसर असतो, काळ असतो. आणि त्यानंतर तेवढ्याच थाटात आणि गाजावाजात आपण गणेश मूर्तीचं जे आहे विसर्जन करतो. पण मंडळी, हा संपूर्ण काळ लोटल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी आपण त्या समुद्रकिनारी किंवा ज्या ठिकाणी विसर्जन केलेलं आहे त्या ठिकाणी जर आपण एक दृश्य टाकलं किंवा आपण एक नजर टाकली तर थोडंसं दुःख होतं, क्लेश होतं. कारण काही समाजसेवी ज्या संस्था असतात किंवा विद्यार्थी असतात तो सागरी किनारा किंवा तो परिसर स्वच्छ करत असतात. परंतु मग त्यावेळी आपल्या मनामध्ये विचार येतो की आपण हा संपूर्ण 10 दिवस अत्यंत जल्लोषामध्ये हा सगळा उत्सव साजरा केलेला आहे, पण त्याचबरोबरीने पर्यावरणाचा किती विचार केलेला आहे. किंवा शेवटी पर्यावरणाचा विचार न करता गणेश जो आहे श्री गजानन तरी प्रसन्न होऊ शकतो का, हाही विचार मनामध्ये येतो. मंडळी, आज आपण जेव्हा गजाननाच्या आगमनासाठी सज्ज झालेलो आहोत तेव्हा पर्यावरणाचा आधी विचार करूनच या सगळ्या उत्सवाकडे बघणं किती गरजेचं आहे, आज काळाची ती कशी गरज आहे, याच विषयावर आज आपल्याला चर्चा करायची. आणि त्यासाठी मग काय प्रयोग करायला हवेत, नवनवीन काय शोध करायला हवेत किंवा काय बदल एक्झॅक्टली करून घ्यायला हवेत जेणेकरून हा उत्सव जो आहे तो तेवढ्याच थाटामाटात आनंदात साजरा करता येऊ शकतो, पण पर्यावरणाचंही रक्षण त्याच्या बरोबरीने करता येऊ शकतं. याच विषयावर आज चर्चा करणार आहोत. त्यामुळे आजचा विषय काय आहे तो बघा. आजचा आपला विषय आहे पर्यावरण स्नेही गणेश उत्सव. या विषयावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक विद्याधर वालावलकर. हे सरचिटणीस आहेत पर्यावरण दक्षता मंडळाचे आणि प्राध्यापक आहेत गेली 26 वर्ष. केमिस्ट्री हा विषय ते शिकवतात. दुसरे आपल्या गेस्ट आहे डॉक्टर शुभांगी उंबरकर. ह्या वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. CSIR राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथून ते आलेले आहेत. या दोघांकडनं या विषयाच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत. मला खात्री आपल्या मनामध्येही असंख्य प्रश्न असतील की आम्हाला गणेश उत्सव तेवढ्याच थाटामाटात साजरा करायचा आहे, आनंदात उत्साहात साजरा करायचा आहे, पण पर्यावरणाचं रक्षण करत असताना आम्ही छोटे छोटे काय बदल करून घ्यायला हवेत. आपल्या मनातल्या प्रश्नांसह आमच्याशी जोडले जा. त्यासाठी लागणारे फोन नंबर हे असे आहेत. फोन नंबर बघा 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करू शकता. तेव्हा आता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते. सर, मॅम, तुमचं दोघांचंही सखी सह्याद्रीमध्ये मनापासून स्वागत करते. नमस्कार. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली ही अत्यंत जुनी अशी परंपरा सगळ्यांनी एकत्र या, आनंदाने, उत्साहाने एखादा समाज उपयोगी कार्य त्या निमित्ताने करा. मला वाटतं हा जो विचार होता त्यांच्या हा उत्सव सुरू करण्यापाठीमागचा, आज तेवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा तेवढ्या यशस्वीतेने तो पूर्ण होताना, सगळीकडे म्हणते मी हा शब्द मुद्दाम वापरते, सर्वत्र तो उद्देश पूर्ण होताना आपल्याला दिसतंय का? आपलं मत काय सर? पूर्णपणे यशस्वी होत नाही हे मला मान्य आहे. परंतु कसं आहे की एखादा उत्सव सुरू करताना तो घरातून जेव्हा सार्वजनिक उत्सव म्हणून बाहेर आला आणि गणपती आपण सार्वजनिकरित्या बसवायला सुरुवात केली, त्यावेळेला लोकांनी आपल्या सगळ्या कलागुणांना, आपल्यातल्या सगळ्या प्रकारच्या इच्छा आकांक्षांना एक चांगल्या प्रकारचा मार्ग सापडला किंवा विचार एकमेकाला सांगायला एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ सापडलं. अशा दृष्टीने त्याचं त्यावेळेला संयोजन झालं. बरोबर.
आजच्या काळामध्ये इतक्या प्रकारची माध्यमं आलेली आहेत ना, जी माध्यमं दैनंदिन तुमच्या कानी कपाळी अनेक प्रकारच्या गोष्टी आणून सोडतात आणि अनेक चांगले चांगले कलाकार सुद्धा त्याच्यामधनं येतात. परंतु स्थानिक पातळीवरच्या कलाकाराला संधी मिळण्याचं एकमेव साधन आहे ते अशा प्रकारचे मोठे उत्सव आहेत की ज्याच्यामध्ये एवढा मोठा स्टेज त्यांना सहजपणे उपलब्ध होतो. त्यामुळे जिथे चांगल्या प्रकारचा अजूनपर्यंत सण साजरा होतो ना, तिथे ते आवश्यकच आहे. म्हणजे हा अशा प्रकारचा उत्सव चालू राहिलाच पाहिजे. काही ठिकाणी त्याच्यामध्ये दुष्प्रवृत्ती आल्या आहेत आणि ज्या दुष्प्रवृत्ती त्या सण साजरा करणाऱ्यांच्यातनं आलेल्या नाही आहेत, तर याचं जे कमर्शियलायझेशन व्हायला लागलंय ना, त्याच्या अतिआग्रहामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दुष्प्रवृत्ती, म्हणजे दोन मंडळाची स्पर्धा, आमचा गणपती उंच का तुमचा गणपती उंच, आम्ही जास्त जागा व्यापली आहे का तुम्ही जास्त जागा व्यापली आहे, या प्रकारे सार्वजनिक गणपतीमध्ये जो विचित्र प्रकारची स्पर्धा सुरू झाली आहे, त्यातनं हे सगळ्या दुष्प्रवृत्ती त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. खरंय. मॅम, आपलं काय मत आहे? म्हणजे एकूणच आपण गणेश उत्सवाचं बोलतोय, पण त्या निमित्ताने आपल्याकडचे असणारे सर्वच जे सण आहेत ना, त्यांचा मूळ उद्देश कशासाठी ते सण आहेत किंवा त्याची पार्श्वभूमी काय, परंपरा काय, या सगळ्या गोष्टींपासून आपण थोडेसे भरकटतो आहोत का? आपलं काय मत आहे? हा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आणि वालावलकर सर जे म्हणाले तेही बरोबर आहे की त्याचा जो मूळ उद्देश होता की लोकांनी एकत्र यावं आणि जेव्हा हा सण सुरू केला तेव्हा देशभक्ती किंवा आपलं स्वातंत्र्यासाठीचा लढ्यासाठी म्हणून हा एक वापर करून घ्यायचा होता म्हणून सुरू झालेलं. पण आता सध्या म्हणजे काही चांगल्या गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये की लोकांना वेगवेगळ्या कलाकारांना व्यासपीठ मिळतं आहे आणि तिथे लोकांच्या कल्पकताही दिसून येतात की जिथे म्हणजे आता मी पुण्याहून आले असल्यामुळे तिथे मोठे मोठे देखावे करतात किंवा त्याच्यासाठी लोकांची कल्पकता पूर्णपणे पणाला लागते आणि ते करतात. पण दुसऱ्या बाजूला म्हणजे मोठ्या मोठ्या आवाजात गाणी लावणं किंवा पिक्चरची गाणी लावणं किंवा त्याच्यामुळे आजूबाजूच्या लोकांना किती त्रास होतो आहे ते न बघणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे बऱ्याच लोकांना त्रास होतो. म्हणजे जे लोक घरी साजरे करतात, म्हणजे जसं सरांनी सांगितलं ना की व्यावसायिकीकरणामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आणि मूळ जे स्वरूप आहे, मूळ जे सौंदर्य आहे, मूळ जो आनंद आहे त्याच्यापासून आपण थोडेसे लांब गेलो. आनंदाच्या कल्पना संकल्पना जरा बदलत चाललेल्या आहेत असंही त्याच्या पाठीमागे आपल्याला दिसतं. सर, पण आता आपण जर सुरुवात केली आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने, तर गणेश मूर्तीपासून अर्थातच आपल्याला ती सुरुवात करावी लागेल. आता कौटुंबिक जे गणेश मूर्ती असतात त्याच्यामध्ये बराच, मी असं म्हणणार नाही, आज बऱ्याच लोकांमध्ये जागृती झाली आहे. पर्यावरणाचा आधी विचार केलाच जातो. किमान कौटुंबिक घरातले जे गणेश मूर्ती आहेत त्यांच्या बाबतीत तरी आपण म्हणू शकतो. पण खरंच सार्वजनिक गणेश मूर्तींकडे बघितलं तर अजूनही थोडंसं निराशाजनकच चित्र आपल्याला दिसतंय. गणेश मूर्तींपासून सुरुवात करूयात सर. काय आपण त्याच्यामध्ये काय, कारण बदल हा आता इथे महत्वाचा वाटतोय, तर गणेश मूर्तींपासून काय बदल करायला हवेत आपण? बदल ही एक चळवळ आहे ना. खरंय. कारण सर्वसामान्यपणे मनात बसलेल्या सर्व प्रकारच्या श्रद्धा असून सुद्धा त्या श्रद्धांना कालानुरूप बदलत जाणं. कारण जिथे पूर्वी आमच्या मासुंदा तलावामध्ये काहीशे म्हणजे 300 ते 400 गणपतीचं विसर्जन होतं, तिथे आता कित्येक हजार गणपती जर एकदम यायला लागले तर त्या तलावाची काय अवस्था होईल, हे जर समजून घेतलं तर बदलाला सुरुवात होते. आणि म्हणून मग सार्वजनिक गणपतीला एकदम बदलायला सांगितलं तर सगळे बदलतील का, तर ते माहिती नाही. म्हणून मग आम्ही सुरुवात केली ती वैयक्तिक गणपतीपासून केली. म्हणजे तुम्ही जे आता म्हणताय ना की वैयक्तिक, हे 1-2 वर्षात झालेलं नाही, गेले 16, 17, 18 वर्ष सातत्याने या गणपती, म्हणजे अशी कथा सांगितली जाते की पार्वतीने तो मळापासून गणपती तयार केला. तर आम्ही लोकांना असं म्हटलं की जर त्याच्या आईने जर त्याला अशा प्रकारे बनवलं, त्याचं स्वरूपच जर तसं आहे, तर तुम्ही का नाही बनवत? जर ते मातीपासून बनवायचंय तर आम्ही जेव्हा पहिल्यांदा अशा प्रकारचा वर्ग घेतला की जिथे मूर्तिकारांना आणून बसवलं आणि लोकांना सांगितलं की तुमचा गणपती तुम्ही बसवा, तुम्ही बनवा, तर त्यावेळेला बनवायला लागल्यानंतर थोड्या वेळाने असं झालं की मी केलेला बाळ्या, म्हणजे मी केलेला कुठलाही गणपतीची मूर्ती मलाच इतकी आवडली की तीच मी नेऊन माझ्या पूजेमध्ये ठेवली. आणि विशेषतः गणपतीचे रंग जे आहेत ना ते जास्त विषारी आहेत. जितका भडक रंग तितका तो अधिक विषारी, त्याच्यामध्ये मेटल असतो. त्यामुळे मग हे रंग न देता गणपती आपल्याला ठेवता येईल का? तर आपण केलेल्या गणपतीबद्दल इतकं प्रेम वाटायला लागलं की याला रंग नाही दिला तरी चालेल, पण हाच गणपती मी पूजेला क्रिएशन आहे ना, ते क्रिएशन आहे, त्याच्यामुळे त्यातला आनंद आणखी वेगळाच आहे. त्याच्याविषयी बोलूयात सर अधिक. प्रमोद बोलतायत नाशिकवरनं, ते प्रश्न विचारतात, आधी काय म्हणतायत घेऊयात. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी नाशिकहून बोलतोय. मला असं यांना वरिष्ठांना दोघांना सुचवायचं आहे तर त्यांनी असं सरकारने आता गणेशोत्सव मंडळ आहे ना, तर त्यांना शाडू मातीच्या मूर्ती वापराव्यात असं रिस्ट्रिक्शन आणलं पाहिजे. आणि हे देखावे जे तयार करतात
जे समाज म्हणजे पब्लिक बघतात लाइटिंग वगैरे, तर त्याच्यातून वृक्ष लागवड वगैरे असं जर केलं दाखवलं त्यांनी, तर त्याच्यातून समाज प्रबोधन होईल आणि मनोरंजनावर ज्ञान मिळेल. मग त्याचं पर्यावरणाचं महत्व काय, बरोबर आहे प्रमोदजी. काय करता येईल. नक्की नक्की तुमच्या सूचना आणि तुमचे जे विचार आहेत अगदी योग्य आहेत, आम्हालाही सगळ्यांना पटणार आहे. त्याच्यावरच चर्चा करूयात. जास्तीत जास्त हे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विचार करू. या तज्ज्ञांकडनं तर आपण माहिती घेतच आहोत, पण त्याचबरोबरीने जी मंडळी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करतात, मोठमोठ्या मूर्त्या आणतात आणि ज्या पद्धतीने हे सार्वजनिक गणेश उत्सवाचं स्वरूप असतं तेच प्रत्यक्ष करणाऱ्यांची जर आपण चर्चा केली तर अधिक आपल्याला त्यातनं माहिती मिळणार आहे. असेच एक आमच्याशी जोडल्या गेलेले आहेत पुण्यावरनं समीर वाकडकर, जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गणेश उत्सव उत्साहाने साजरे करतात. त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की ते कशा पद्धतीने गणेश उत्सवाची सगळी व्यवस्था बघतात. समीरजी नमस्कार, तुमचं सखी सह्याद्रीमध्ये स्वागत करते. नमस्कार. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण खूप उत्साहाने गणेश मूर्ती आणता, थाटात आपण सार्वजनिक उत्सव साजरा करता असं मी ऐकलेलं आहे. एकूणच पर्यावरणाचा विचार कशा पद्धतीने केला जातो, करायला हवं, आपलं यावरचं मत काय आहे? तर खूप महत्वाचा जो भाग आहे पर्यावरणाचा, तर आम्ही गेल्या 2 वर्षापासून जे घरी आम्ही बसवतो, ती वाकड इथे बोलते पिंपरी चिंचवड शहरातून. तर इको फ्रेंडली कन्सेप्ट जी होती ते पहिले पीओपीची असायची, पण जेव्हा इको फ्रेंड आली म्हणजे आम्ही युज करायला गेलो, ते क्ले शाडू मातीचे जे असतात त्याच्यात क्ले वापरला जातो. त्याच्यामुळे होते काय की तो आपण विसर्जन करतो किंवा आणि त्याच्यामुळे जे दुष्परिणाम होतात पाण्यामध्ये ते वाचतं. आणि एक आर्टिफिशियल टँक पण आम्ही केलंय आमच्या इथे चालू, ज्याने की आम्ही जे कोण घरगुती गणपती बसवतो किंवा मंडळाचाही असतो तोही आम्ही त्याच्यात विसर्जन करतो. तर त्यांनी पर्यावरणाला खूप हे फायदा होऊ शकतो, फायदा होतो. आणि त्याच्यात सगळ्या लोकांना स्वतःहून आपण पहिलं जर हे केलं पण बाकीच्या लोकांना आपण ते पोहोचू शकतो. बरोबर आहे. आपण आता हे मूर्ती बनवणं, घडवणं आणि विसर्जनाचं तर बोलतोच आहोत, पण एकूण 10 दिवस जे काही कार्यक्रम केले जातात, त्याचं जे काही डेकोरेशन असतं किंवा वेगवेगळे जे काही देखावे सजावट असतात, त्याही बाबतीत तुम्ही पर्यावरणाचा विचार करता समीरजी? हो, जे आम्ही आता जे काही मटेरियल असतं 10 दिवस आम्ही बसवतो, पण ते जे इको फ्रेंडली गणपती जो आहे शाडूचा, तो आम्ही बाजारातून आणून 10 दिवस व्यवस्थित बसून जे काही जे सामान लागतं पूजा वगैरे ते आम्ही यूज करून परत रिसायकल आमच्या इथे महानगरपालिका व्यवस्था आहे त्याच्यात आम्ही ती वेस्टेज पुढं आम्ही करत नाही. ते आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो की आपल्यावरून पर्यावरणाला काही हानी पोहोचू नये म्हणून. वा वा समीरजी, तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही जर खरंच असा विचार करत असाल तर सगळ्यांनी असा आदर्श ठेवणं, सगळ्यांनी असा विचार करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आज जोडले गेलेत, आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद समीरजी. समीरजींनी जसं सांगितलं की मोठमोठ्या जे काही मंडळ आहेत ना, त्यांनी हा मुळात आता विचार करणं फार गरजेचं झालेलं आहे. आता ते म्हणाले बोलता बोलता की आधी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या होत्या, आता शाडूच्या मातीच्या, पण खरं बघायला गेलं तर पूर्वी मातीच्याच मूर्त्या होत्या, नंतर त्या पीओपीच्या आल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. पण एक प्रश्नही आपल्याला ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आला होता की डेकोरेशनचा आपण म्हणतो तर त्याच्यातही आपण पर्यावरणाचा, निसर्गाचा विचार करू शकतो. मूर्त्यांच्या बाबतीत जसा त्यांनी विचारला होता की मोठमोठ्या मूर्त्यांच्या बाबतीत तसा विचार करायला हवा. एकूणच आपलं काय याच्यावर मत आहे? आता तुम्ही सगळ्या आजूबाजूला परिसरात जर बघितलात ना तर भरपूर रंगाची फुलं आणि पानं तुम्हाला दिसतात. हो. आणि हा सणच अशा पार्श्वभूमीवर आलाय की ज्याच्यामुळे तुम्ही निसर्गाचं सगळं वरदान आहे ना ते घरामध्ये आणावं. म्हणजे गोव्यामध्ये जर तुम्ही गेलात ना, गोवा किंवा तळ कोकणामध्ये, तर माटोळी नावाचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये गणपतीच्या वरती एक चौकट बांधलेली असते आणि त्या चौकटीला जवळजवळ 27 का 28 प्रकारची फळं आणि वनस्पती लावलेल्या असतात. बरं. आता या फळं आणि वनस्पती लावण्याचा फायदा काय असं तुम्हाला वाटेल, पण आपल्या परिसरामध्ये या सगळ्या औषधी वनस्पती उपलब्ध आहेत आणि त्याची जागा कुठे आहे हे घरातल्या स्त्रीला माहिती असावं म्हणून ती त्यावेळची सोय आहे. अच्छा. आता कुठल्या तरी झाडाची 5 पानं काढून आणून ती आपल्याकडे पत्री म्हणून वापरण्याच्या पेक्षा अशा प्रकारचं काहीतरी वेगळं करणं आणि त्याच्यातनं त्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग काय हा तिला माहिती असणं घरातल्या स्त्रीला, आणि त्यातनं आजीबाईचा बटवा किंवा अशा स्वरूपामध्ये घरातल्या घरात आपल्या रोगांवरती काही ना काहीतरी उपचार सुरू होणं, हे सगळं त्याच्या मागचं त्यावेळचं विचार प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे हे सगळं आपण विसरलोय बऱ्यापैकी. आता जर अशा स्वरूपाचं डेकोरेशन करायचं झालं तर प्लास्टिकची, भडक रंगाची, प्लास्टिकची आणि मोठी मोठी डेकोरेशन्स जी चायनीज आहेत बऱ्यापैकी अवेलेबल आहेत, जे लोकांना 700-800 रुपये मिळतात. लोकांना वाटतं आपण अत्यंत चांगलं डेकोरेशन केलं, पण खरं डेकोरेशन घरातल्या मुलाने
छोटंसं कागदावरती फूल कापून जरी लावलेलं असलं तरी ते सगळ्यात खरं डेकोरेशन आहे. म्हणजे हे त्यातला जो पार्टिसिपेशनचा भाग आहे खरंय, ना, खरंय. देवाची आराधना करण्याचा, तो लोक विसरलेत. आणि तो अधिकाधिक चांगला दिसावा, मग त्याचं कॉन्ट्रॅक्ट देणं, मग कोणीतरी आणून लावणं, हे सगळं याच्यातनं बाजूला केलं ना तर पर्यावरणाचं भरपूर भान राखलं जाईल. खरंय खरंय घरातल्या घरात ज्या वेळेला आपण सगळ्या वस्तू वापरतो ना, तेव्हा त्याच्यापासून आपल्याला हानी होऊ नये हे सगळ्यात पहिलं आपलं ध्येय असतं. बरोबर. आणि त्यामुळे चुकीची गोष्ट घरामध्ये वापरली नाही जात. हो खरंय. आपोआप ते सगळ्याच्या सगळं हे पर्यावरण म्हणजे आपल्याला पर्यावरण पूरक किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली व्हायला सुरुवात. बरोबर आहे. सरांनी मगाशी बोलता बोलता एक खूप छान मुद्दा काढला होता की सुंदर मूर्ती, आता मुलांचा अट्टहास असतो का पीओपी कडे वळतात तर ती रेखीव दिसली पाहिजे, मग शाडूच्या मातीची तेवढी रेखीव नसते, असे प्रश्न असतात हा सर मुलांच्या मध्ये, किंवा काही लोकांना असं वाटतं की तेवढी रेखीव नसतात, आकर्षक नसतात. रंगांच्या बाबतीतही आता मगाशी उल्लेख झाला की रंग जास्त घातक आहेत. मॅडम, एक शास्त्रज्ञ म्हणून या दृष्टिकोनातून थोडासा जास्त भर टाकून सांगा की हे जे रंग जास्त घातक आहे असं आपण म्हणतो ते किती घातक आहेत, पर्यावरणाच्यासाठी किती हानिकारक आहेत, रंगांवर विशेषतः बोलूयात. हा सर जसं म्हणाले तसं की हे रंग खरोखर खूप घातक असतात. हो. आणि ते म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस वापरण्यामागचं कारण हे काय आहे की तुम्ही मोठ्या मूर्ती सहज बनवू शकता आणि त्याच्यावर रंग व्यवस्थित बसतात आणि ते खूप चकचकीत किंवा आपल्याला जी मूर्ती खूप आकर्षक हवी असते हो. त्याच्यासाठी वापरतात. पण त्याच्यामुळे त्या म्हणजे पर्टिक्युलरली दागिन्यांसाठी जे सोनेरी रंग वगैरे वापरतात त्याच्यामुळे लेड हे खूप मोठ्या प्रमाणात असतं. बर. आणि ते विसर्जन केल्यावर ते तसंच हळूहळू आपल्या पाण्यात जातं ते. हो. आणि परत लेडचे खूपच दुष्परिणामात आहेत, सगळ्या सर्वसामान्य लोकांनाही माहिती आहे. तर ते असे रंग वापरण्याच्या ऐवजी जर का लोकांनी खाण्याचे रंग किंवा आपल्या पाना फुलांच्या पावडर पासूनही काही लोक बनवतात रंग, तशा फूड ग्रेड जर लोक वापरायला सुरुवात केली तर लोक मॅन्युफॅक्चरही करतील आणि सप्लाय करतील. बरोबर. असंही करू शकतो आपण. आणि किंवा दागिने जे असतात तर दागिने जर का लोकांनी घरच्या घरी घरचे दागिने वापरले किंवा आर्टिफिशियल दागिने जरी वापरले की जे आपण विसर्जन करताना काढून ठेवू शकतो, असे वापरले तर तुमची मूर्तीही सुंदर दिसेल आणि त्याच्यातून प्रदूषणही होणार नाही. बरोबर. आणि मोठमोठ्या समुद्रांमध्ये वगैरे जेव्हा तुम्ही मोठमोठ्या मूर्त्या विसर्जित करता तेव्हा तिथल्या जलचर प्राण्यांचाही थोडा विचार करा. जेव्हा डेकोरेशन म्हणून आपण खडे, मोती आणि माहित नाही काय काय त्याच्यामध्ये आपण डेकोरेशनसाठी वापरलेलं असतं, तेव्हा त्यांना ते खूपच घातक आणि हानिकारक आहे, सिद्धच झालेलं आहे. आता आपल्याला रवींद्र कुडाळकर पुण्यावरनं प्रश्न विचारतात. हॅलो हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर्व गणेशोत्सव मंडळांनी घरगुती पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणारी मंडळी पर्यावरण सजग निश्चित झालेले आहे गेल्या 7 ते 8 वर्षापासून अधिक सकारात्मक पद्धतीने. परंतु सध्याच्या या धावत्या जीवनशैलीमध्ये सर्वच धावतं झालेलं आहे. कधी कधी 10 दिवसांचा गणेशोत्सव सुद्धा पटकन 10 दिवस संपतात आणि कधी संपला समजतही नाही. तर कमीत कमी खर्चामध्ये आधुनिक तंत्रज्ञानही राहिलं पाहिजे, त्याचा उपयोग झाला पाहिजे, उत्सवाचा आनंदाने उत्साहही टिकून राहिला पाहिजे आणि आनंदही मिळाला पाहिजे पर्यावरणाचा देखील गणेशोत्सव साजरा करताना. तर या सर्व घटक लक्षात घेऊन आपण कसा पर्यावरण सजग, पर्यावरण प्रेमी गणेशोत्सव आनंदी करू असं आपणास वाटतं. धन्यवाद. नक्कीच नक्कीच रवींद्रजी, खूप चांगला मुद्दा आहे तुमचा ज्याच्यावर आपण बोलतो आहोत. सर, मूर्तींवर आपण बोलतच आहोत तर त्यांच्याच प्रश्नाला धरून मी की आपण पर्याय काय काय देतोय. शाडूच्या मातीचे एक पर्याय देतोय. आता तुम्ही म्हणालात की घरी मुलांनी तयार केलेला जो ज्या पद्धतीचा आहे तो स्वतः त्याने तयार केलेली जी गणेश मूर्ती असते म्हणून ती खूप रेखीव, आकर्षक, सुंदर वाटतेच ती, मग त्याला कलरही द्यायची गरज वाटत नाही. आपण असे काय आणखी पर्याय देऊ शकतो की जे आकर्षक आहेत, सुंदर आहेत, उपयोगी आहेत आणि पुन्हा त्याचं रिसायकल होऊ शकतं, असे पर्याय काय आहेत? आणि त्यानंतर मला वाटतं मॅडम मी मुख्य तुमच्या प्रश्नाकडे येते की विसर्जन हा जो भाग आहे त्या विसर्जनातनं आपण पुन्हा रिक्रिएशन काहीतरी करू शकतो. त्याचा खूप चांगला एक मार्ग, पर्याय मॅडमनी शोधून काढलेला, त्यांच्या संस्थेने शोधून काढलेला आहे. तर तो काय आहे तोही आवर्जून आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. सर, काय सांगू शकतो सुरुवातीला? नाही, पीओपीला अल्टरनेटिव्ह आहे तो शाडूची मातीच आहे की जी सर्वदूर सगळ्या लोकांनी वापरायला सुरुवात केली आहे. किंबहुना पूर्वी शाडूच्या मातीचेच गणपती होते आणि आता मधल्या काळामध्ये ते सगळे पीओपी वरती लोक गेले कारण तो स्वस्त आणि चांगल्या प्रकारचा लोकांना अल्टरनेटिव्ह सापडला म्हणून. परंतु आता शाडूच्या मातीकडे परत लोकांना येताना असं झालं की शाडूच्या मातीचा गणपती हा जड असतो, तो काठिण्य पातळी जी आहे ना त्याची ती थोडीशी कमी असते, तेव्हा ठिसूळ असतो, अशा स्वरूपाचे काही लोकांचे आक्षेप होते. मोठ्या मोठ्या मूर्तींच्या संदर्भात हा प्रश्न भेडसावत लोकांचे, इव्हन घरगुती गणपती बाबत. तर त्याच्यामध्ये मग आम्ही त्याच्यामध्ये बऱ्यापैकी संशोधन केलं आणि असं ठरवलं की त्याचं वजन कमी करावं म्हणून आम्ही त्याच्यामध्ये पहिल्यांदा पेपर पल्प घालायला सुरुवात केली. कारण मोठ्या साईजची मूर्ती बनवायची शाडूची माती घालून
पण तो अल्टरनेटिव्ह होता काही काळापुरता काढलेला. आणि मग असं झालं की ह्या पेपर पल्पने सुद्धा पाण्यामध्ये प्रदूषण होतं आणि म्हणून आता तो पेपर पल्प पूर्ण त्याच्यामधनं बाजूला गेला. आता फक्त मूर्ती शाडूची बनते. आता लोकांना आम्ही कन्व्हिन्स करण्यामध्ये यशस्वी झालोय की मूर्ती छोट्या आकाराची असावी, आकार छोटा. पूर्वी लोकांचं मत काय होतं की दरवर्षी माझ्या गणपतीची उंची वाढली पाहिजे. आता लोकांचा तो आग्रह संपलाय की माझ्या गणपतीची उंची वाढली पाहिजे. काही लोकांनी तर असं चालू केलं की घरामध्ये एक मोठी मूर्ती आणून ठेवली आहे आणि समोर एक सुपारी ठेवली जाते आणि प्राणप्रतिष्ठा जी आहे ना ती मूर्तीमध्ये न करता सुपारीमध्ये केली खरं जाते. तीच पद्धत आहे, मूळ पद्धत तीच आणि आहे. ज्या वेळेला उत्तर पूजा होते त्याच्यानंतर जे पार्थिव असतं म्हणजे ते जे सुपारी असते त्या सुपारीचं आपण विसर्जन करतो. त्यामुळे मेटलच्या मूर्ती यायला लागल्या, अत्यंत आखीव आणि रेखीव. मला तर अत्यंत सांगायला आनंद वाटतो, ठाण्यामध्ये 2 सार्वजनिक मंडळ आहेत ज्यांनी मोठ्या फळ्यावरती चित्र काढलं गणपतीचं आणि ती मूर्ती म्हणून वापरली. त्यांना गेल्या वर्षी बक्षीस मिळालं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं जे काय हे झालं ना त्याच्यामुळे त्यांना बक्षीस मिळालं. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या इनोव्हेटिव्ह कल्पना या तरुण लोकांच्या मनामध्ये नक्की येऊ शकतात, कारण त्यांना जाण आहे हे सगळं पुढचं त्यांचं आहे ना, हे सगळं पुढचं जग त्यांचं आहे. आणि त्यामुळे त्यांना जर जाणीव आपण नीट करून दिली ना तर सार्वजनिक उत्सव सुद्धा चांगल्या प्रकारे याच्यामध्ये बदल करू शकतात. मगाशी आता पुण्याहून जो फोन आला त्यांनी असं म्हटलं की बहुतांश लोकांनी याच्यामध्ये बदल करायला सुरुवात केली आहे. आम्ही गणपतीला पर्यावरणाचा अँबॅसेडर म्हणतो. कारण आता तुम्ही ज्या घरात शिरता ना, चुकून मी घरात शिरलो ना तर ते मला घरातले काय सांगतात की बघा आमची मूर्ती आहे ना ती यावेळेला शाडूची आहे, आम्ही पीओपीची मूर्ती आणलेली नाही, किंवा आमचं डेकोरेशन आहे ना आम्ही थर्मोकॉल नाही वापरलेला, बघा पुठ्ठा वापर. तुम्ही सांगता ना आम्ही पुठ्ठा वापर, हे बघा हे कंपोस्टचं बकेट आम्ही ठेवलंय. आता हे सांगण्याचं कारण काय? हे सांगण्याचं कारण आहे की लोकांना आता अटॅच व्हायचंय की आम्ही पर्यावरणाच्या अभिमुख होतोय आणि ते सांगण्याचं माध्यम हा आता गणपती बाप्पा आहे. त्यामुळे आमचा गणपती बाप्पा हा आता म्हणजे PR आहे आमचा, की आम्ही लोकांच्या घरात गेलो की त्या विषयावर चर्चा चालू होती. म्हणजे पर्यावरणाचा मुद्दा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच या उत्सवाचा आता उपयोग आपण रादर करून घेतो असं म्हणायला हरकत नाही. यांच्याच बरोबरीने आपल्याला जोडले जात आहेत अनेक नागरिक जे मोठ्या मोठ्या गणेश मंडळाचे सदस्य आहेत, फार उत्साहाने गणेश मूर्तींना आणतात आणि त्यांची स्थापना करतात, आनंदाने हा सण साजरा करतात. त्यांच्याशी पण चर्चा करूयात. विवेक मुत्तलवार चंद्रपूरवरनं आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत. त्यांना काय सांगायचंय, काय म्हणायचंय त्याविषयी आपण जाणून घेऊयात. नमस्कार विवेकजी, आपलं सखी सह्याद्रीमध्ये स्वागत करते. काय एकूण सांगू शकतो आपण या उत्सवाच्या संदर्भामध्ये? याचं स्वरूप कसं बदलायला हवं, त्यात काय छोटे छोटे बदल करायला हवे, थोडक्यात आपलं काय मत आहे याच्यावर? मॅडम ते कसं आहे, जसं आपण गणपतीची मूर्ती विसर्जन करतो ती मूर्ती विसर्जन न करता दरवर्षी ती मूर्ती ठेवावी, त्याला रंगरंगोटी करून पुढच्या वर्षाला तीच मूर्ती स्थापन करावी. बरं, जेणेकरून आपला पैसा पण वाचणार आणि पर्यावरणाला आळा बसणार. आपल्या घरगुती मूर्त्या ज्या आहेत त्या एका मोठ्या टप मध्ये विसर्जन केलं जावे. बरं बरं बरं. म्हणजे तुम्ही असा प्रयोग करता, तुम्ही तीच मूर्ती त्याला रंग देऊन पुन्हा दुसऱ्या वर्षी स्थापन करता तुम्ही? आम्ही आमच्याकडे ते करत असतो. बरं बरं, नक्कीच स्वागत आहे आम्ही तुमचं. आमच्या मंडळातर्फे आम्ही असं रक्तदान, बेटी बचाव बेटी पढाव, व्यसन मुक्ती बरोबर अशा प्रकारचे देखावे करीत असतो. या वर्षाला असा नवीन एक उपक्रम तयार केला आहे की दानपेटी न ठेवता एक बोर्ड लावला आहे की दानपेटीत पैसे न टाकता एक बुक आणि एक पेन गणपतीला दान करावे. बरं, जेणेकरून ते शालेय विद्यार्थ्यांना, ते गरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येईल. वा वा. तसं यावर्षी आम्ही तो उपक्रम राबवण्यात येईल. अगदी अगदी, खूपच स्वागत आहे. खूप चांगला तुमचा विचार आहे. तुम्हाला शुभेच्छा तुमच्या कार्यासाठी. सर, जसं त्यांनी आता विवेकजींनी सांगितलं ना की अशा प्रकारचे उपक्रम आपण करू शकतो ना, ते मोठमोठे देखावे करण्यात आणि त्याच्यात खर्च करण्यापेक्षा तुम्ही अशा या वेगवेगळ्या उपक्रमांनी गणेश उत्सव साजरा करू शकतात. फार मोठ्या प्रमाणात केल्याही जातात. आपलं यावरचं काय मत आहे? आपण आणखी काय काय उपक्रम करू शकतो? त्यालाच जोडून सर, मगाशी आपण जो गणेश मूर्तींचा उल्लेख केला होता ना, त्याच्यामध्ये मी बघितलं नारळापासून गणेश मूर्ती तयार करणं किंवा खाद्यपदार्थांपासून गणेश मूर्ती तयार करणं आणि नंतर तो प्रसाद म्हणून वाटला जाणं, अशाही प्रकारचं एक विसर्जनाचं स्वरूप असू शकतं. थोडक्यात त्याच्याविषयी आणि मग मॅडम तुमच्या त्या प्रयोगाकडे आपण जाऊया. हो ना. कुठल्याही नाशवंत पदार्थापासून गणेश मूर्ती तयार करणं हे थोडंसं चुकीचं आहे असं माझं मत आहे. कारण तो शेवटी नाशवंत पदार्थ आहे. आपण ज्या देवाची पूजा करतो त्याच्या कुठल्या तरी भागातला तो पदार्थ खराब होणं आणि तो थोडासा ओंगळ किंवा खराब दिसणं, ज्यातनं एखाद्याच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.
त्यामुळे शक्यतो नाशवंत आणि एवढा मोठा खायचा पदार्थ जो तुम्ही नारळ म्हणाल तर ठीक आहे, कदाचित नारळ काढून नंतर आपल्याला वाटता येतील, पण लोक त्या खव्यापासून किंवा माव्यापासून तयार करतात किंवा अजून खायच्या वस्तूंपासून तयार करतात, ज्यातनं त्या वस्तू फुकट जातात फक्त. त्यामुळे खायच्या वस्तूंपासून शक्यतो म्हणजे काय होतं, ती एकदा एकाने लिमिट क्रॉस केली की दुसरा अजून त्याच्या पुढे जातो, मग तिसरा अजून त्याच्या पुढे जातो आणि मग काहीतरी त्यातनं विचित्र आणि विकृती अशी जन्माला येते ना. त्यामुळे शक्यतो खायच्या पदार्थांपासून अशा प्रकारचा गणपती तयार करू नये. असा एक गणपती मार्केटमध्ये सुद्धा आलाय की जो तुम्ही विसर्जित केल्यानंतर मासे खातात. हा गैरसमज आहे. मासे कधी माणसाचे पदार्थ खातच नाहीत. माशांना त्याच्या जमिनी पाण्यामध्ये असलेल्या वनस्पती आणि पाण्यामध्ये असलेले किडे हे त्यांचं खाद्य आहे. आपण धान्य जर माणसांना टाकत असू तर ते चुकीचं आहे. हे समज हे पर्यावरणाची चळवळ याच्यासाठी चालवली पाहिजे की लोकांनी चुकीचे समज पसरवू नये. बरं, आणखी एक त्याच्यातला मुद्दा जसं त्यांनी सांगितलं ना की तीच मूर्ती बऱ्याच जणांकडे घरगुती गणेश मूर्तीच्या बाबतीतही असं होतं की ती मूर्ती ठेवली जाते आणि मग दुसरी मूर्ती विसर्जित केली जाते वगैरे. असं मोठमोठ्या गणेश मूर्तींच्या किंवा सार्वजनिक गणेश मूर्तींच्या बाबतीत आपण विचार केला तर इथे ना थोडंसं काहीतरी एक धार्मिक गोष्टी याच्याशी निगडीत असतात की त्याचं खूप वर्षभर पाळायला लागतं, त्याचे आणखी काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने त्याची जपणूक करायला लागते वगैरे, असे काहीतरी एक त्याच्या मागे जोडलेले असतात. तर त्या सगळ्या गोष्टी पण कितपत विचार करणं गरजेचं आहे आज पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून. तर थोडासा त्याच्याबद्दलचा काही गैरसमज त्यानिमित्ताने दूर करता येऊ शकतो का? नाही, ते मूर्तीची जी संकल्पना आहे ना, खरं म्हणजे गणपती आपल्या घरामध्ये जन्म घेतो, तुम्हाला माहिती असेल तर. म्हणजे आपण जेव्हा प्राणप्रतिष्ठा करतो ना त्यावेळेला तो जन्म घेतो. तो आपल्या घरामध्ये 2 ते 3 दिवस किंवा 15 आपण 10 दिवस आनंदाने नांदतो आणि मग आपण जेव्हा उत्तर पूजा करतो तेव्हा त्याचं पार्थिव तयार होतं. म्हणजे प्रत्येक चांगल्या गोष्टीला अंत आहे म्हणून. हे सगळं मला ठाण्यातल्या एक चांगल्या सुविद्य भटजींनी मला सांगितलं. हे जर सत्य असेल, आपण जर ते ऍक्सेप्ट केलं असेल, तर मग मूर्ती जुनी झाली किंवा मूर्ती चुकीची आहे असं आपण कसं म्हणू शकतो? किंवा म्हणून मग त्याच्यातल्या ज्या संकल्पना आहेत की छोट्या गणपतीच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करावी, तिचं विसर्जन करावं, हे वाईडली ऍक्सेप्ट म्हणजे आता मोठ्या प्रमाणात बहुधा सगळ्या सार्वजनिक गणपतींनी पण ते स्वीकारायला सुरुवात केली, कारण ते मोठ्या मूर्तीचं पावित्र्य जपू शकत नाही त्या प्रमाणामध्ये. आणि असं आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये धर्म काय सांगतो आणि आपण काय करतो हे शेवटी माणसासाठी धर्म बनलाय की नाही. त्यामुळे धर्म जर एखादी विशिष्ट गोष्ट सांगत असेल तर त्याच्या मागे काही पर्पज आहे. तो जर पटला, तो जर वैज्ञानिक असेल तर नक्की फॉलो करावा. तो जर अवैज्ञानिक वाटत असेल तर तो नक्की दूर करावा. तेच तर टिळकांनी सांगितलं. जेव्हा सार्वजनिक गणपती उत्सव केला त्यावेळेला तो घरातनं गणपती ज्यावेळेला आपल्या बाहेर आला तर ते पहिलं येणंच चुकीचं, म्हणजे पहिलं येणंच खरं म्हणजे धार्मिक दृष्ट्या चुकीचं आहे. गणपती बाहेर आला, रक्षणच करा असं सांगतो ना, त्याच्यामुळे तसं त्या अँगलनी आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे. मॅडम, आता मुख्य मुद्द्याकडे वळूयात की विसर्जनाची एक विशिष्ट प्रकारची पद्धत आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण तयार केलेली की जे पर्यावरणाला खूप पूरक आहे, तो प्रयोग जो आहे त्याविषयी आम्हाला डिटेल ऐकायचं आहे. हो, नक्कीच. कारण आपण जसं म्हटलं तसं की आधी पहिल्यांदा सर्वप्रथम आवाहन असंच आहे की लोकांनी शाडूच्या मूर्ती किंवा मातीच्या मूर्तीच ठेवाव्यात. पण सध्या ज्या मोठ्या प्रमाणात गणपतीची प्रतिष्ठापना होते त्या प्रमाणात शाडू अवेलेबल नसतो किंवा काही इतर कारणामुळे, म्हणजे कमी किंमत असते, टिकतो जास्त किंवा मजबूत असतो, म्हणून लोक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती अजूनही त्याची पूजा करतात. त्यामुळे गेले 3 वर्ष आम्ही पुणे महानगरपालिका, NCL आणि कमिन्स इंडिया म्हणून आम्ही मिळून काही प्रयोग केले आणि NCL मध्ये आम्ही शेवटी प्रयोग केले की एकतर गणपतीची मूर्ती असल्यामुळे आपल्या भावना त्याच्याशी गुंतलेल्या असतात. त्यामुळे आपण कुठलाही रासायनिक प्रक्रिया वगैरे असं काही त्याच्याशी करू शकत नाही. त्यामुळे एक पहिला मुद्दा होता की जे लोकांच्या भावना दुखावणार नाहीत अशा पद्धतीने, म्हणजे एक आपला कुठला खायचा पदार्थ जर घेतला तर जो आपण खातो तेच आपण देवाला नैवेद्य दाखवतो. त्यामुळे तो एक लोकांना वाईडली ऍक्सेप्ट होईल आणि शेवटी रासायनिक दृष्ट्याही तो म्हणजे ते उपयोगी झालं पाहिजे. आणि जरी गणपती विरघळला तरी सुद्धा त्याच्यापासून जे काही बनेल तेही उपयोगी आलं पाहिजे. म्हणजे शेवटी तो विरघळवून जर तो परत फेकून द्यायची वेळ आली त्याच्यापासून जे काही तयार होईल तेही आपल्याला नको होतं. म्हणून आम्ही काय केलं, अमोनियम बायकार्बोनेट हा बेकरीमध्ये वापरला जाणारा पदार्थ आहे. बरं, म्हणजे खायचा पदार्थ आहे. म्हणजे तो त्याला रेझिंग एजंट म्हणतात किंवा म्हणजे आपल्याकडे पाव किंवा बिस्किट वगैरे बनतात ते असे फुललेले असतात. तर ते फुलणे
धुण्यासाठी म्हणून तो अमोनियम बायकार्बोनेट हा पदार्थ वापरतात. बरं. आणि तो आपल्याकडे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझरची गव्हर्नमेंटची कंपनी आहे, मुंबईतच आहे, ते बनवतात ते मोठ्या प्रमाणावर. बरं. आणि तो पाण्यात विरघळतोही भरपूर प्रमाणात. कारण एक सोडा म्हणलं की लोकांना आपला घरचा खायचा सोडाच एक लक्षात असतो, पण तो खायचा सोडा आपला घरचा बघितला तर तो पाण्यात जास्त विरघळत नाही. त्यामुळे हा जो अमोनियम बायकार्बोनेट आहे तो पाण्यात भरपूर प्रमाणात विरघळतो. आणि तो विरघळला आणि त्याच्यात जर विरघळवून त्याच्यात जर आपण गणपतीची मूर्ती विसर्जन केली, मी एक छोटासा व्हिडिओ दाखवते की ज्याच्यात लोकांना कळेल की हा किती सोपा प्रकार आहे आणि तो लोक घरच्या घरी करू शकतात. बरं बरं. तर आणि घरच्या घरी करणं जितकं सोपं आणि चटकन होऊ शकतं ना, की आपण घरीच ती मूर्ती आणि त्याच्यापासून काहीतरी क्रिएटिव्ह आणखी बनवतोय, काहीतरी उपयुक्त वस्तू बनवतोय, हा महत्वाचा भाग आहे. त्याचबरोबरीने हे मोठमोठ्या सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींना पण उपयोगी पडू शकतं का, त्याहीबद्दल तुम्ही माहिती द्या आणि डेमो आम्हाला बघायला नक्कीच आवडेल. हो. तर हे घरगुती करण्यासाठी आम्ही असं सुचवतो की आपण घरातला गणपती बुडेल एवढ्या आकाराचं एखादं भांडं किंवा बादली किंवा हे घ्यायचं, त्याच्यामध्ये हा अमोनियम, आपण स्क्रीनवर तो डेमो बघतोय. हो, डेमो बघतो आहे. हा, त्यामुळे ते त्याच्यामध्ये आपण ते अमोनियम बायकार्बोनेट ऍड करून विरघळवून घ्यायचं. आपण ते ऍड केलेलं आहे आणि ते विरघळतं पटकन, त्याला काही फार हे येत नाही. आणि ते विरघळल्यावर आपण त्याच्यात ती गणपतीची मूर्ती विसर्जन करायची. बरं. आणि एक जर 3-4 तासांनी थोडंसं आपलं काठीने किंवा कशाने तरी हलवलं तर 2 दिवसामध्ये पूर्णपणे मूर्ती विरघळते. बरं. 2 दिवसामध्ये पूर्णपणे मूर्ती विरघळते आणि त्याचा एक सॉलिड तयार होतं आणि एक पाण्यात म्हणजे त्याच्यापासून एक अमोनियम सल्फेट नावाचा प्रकार तयार होतो. तो एक चांगला उत्तम खत आहे. बरं. आणि ते पाण्यामध्ये विरघळलेल्या स्थितीत राहतं आणि कॅल्शियम कार्बोनेट म्हणून जो सॉलिड आहे ते खाली सेटल होतं. बरं. आणि ही इतकी सोपी पद्धत आपण इथे बघता आहात की ते आपण नुसतं काढून झाडांना डायरेक्ट देऊ शकतो. आणि जे कॅल्शियम कार्बोनेट आहे ते आपण एकतर त्याच्यापासून खडू बनवतात, म्हणजे ते खडूसाठीचं रॉ मटेरियल आहे. आणि दुसरं म्हणजे ते सिमेंट इंडस्ट्रीमध्ये आपण जे सिमेंटच्या विटा बनवतो किंवा सिमेंटचे पत्रे वगैरे बनवतो त्याच्यासाठी ते ॲडिटिव्ह म्हणून वापरतात. म्हणजे सध्या त्याच्यात फ्लॅश म्हणून वापरतात, त्याच्याऐवजी हे आपण वापरू शकतो. म्हणजे 2 पदार्थ तयार होतात आणि दोन्ही अत्यंत उपयुक्त असे पदार्थ तयार होतात. मला वाटतं श्री गजाननाला याच्यापेक्षा दुसरा काही आनंद नाही आणि तो खऱ्या अर्थाने प्रसन्न होऊन आशीर्वाद देईल जर अशा पद्धतीने त्याच्यापासून उपयुक्त. कारण निसर्गातलंच ते आहे, निसर्गातनं निसर्गाला बहाल करणं, मानवाच्या उपयोगी पडणं, या सगळ्या गोष्टी ज्या उत्सवामध्ये अपेक्षित आहेत, जे देवालाही अपेक्षित आहेत, ते यातनं साध्य होतंय. प्रयोग अत्यंत चांगला आणि स्तुत्य आहे मॅडम. पण मी त्याच्यातले काही उपप्रश्न आहेत की त्याचं प्रमाण किती ठेवावं वगैरे त्याविषयी आपण बोलूच आहेत. पण आपल्याला रश्मी फोन करतायत, प्रश्न विचारतात, काय म्हणतात बघूयात. हॅलो. नमस्कार. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा होता की आपण हे धार्मिक सण धार्मिक शास्त्राप्रमाणे साजरे करतो, तर ते पण शास्त्रच होतं ना, तर ते शास्त्र तसं आपण पाळून करायचं सोडून आपण दुसऱ्या पद्धती स्वीकार केल्या, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम निर्माण झाले. तर मातीचा गणपती करायचा, मातीचं महत्व किती आहे हे तुम्ही जरा समजून सांगा. आणि पहिल्यासारखंच आपण पूर्वीसारखंच परत सुरू केलं तर एवढे प्रॉब्लेम नाही येणार असं मला वाटते. आणि दोघांनी मिळून मातीचं महत्व काय आहे, आपल्या ग्रहावर माती आहे त्याचं महत्व काय आहे हे समजून सांगा. बरं, नक्कीच रश्मी, खूपच चांगला विचार आणि प्रश्न आहे. मातीचं महत्व त्या निमित्ताने सांगा, म्हणजे आपण केलेली मातीची गणेश मूर्ती किती पवित्र आहे तेही त्या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचेल. नाही, मातीचं महत्व पटलेलंच आहे आपल्या सगळ्यांनाही, म्हणजे आता इथे बसलेले किंवा ऐकणारे लोकांना मातीचं महत्व माहिती आहे, शाडूच्या गणपतीचं पण महत्व माहिती आहे. समस्या आहे ती की समजा 1000 गणपती पूर्वी बनत असले, तिथे जर काही लाख गणपती बनत असतील तर तेवढ्या प्रकारची माती जी आहे ना ती मात्र कुठून आणता येणार नाही. बरं. कारण ही आणलेली माती खरं म्हणजे रिसायकल होऊ शकते, परंतु अशा स्वरूपाचा कुठे प्रयोग झालेला नाही. म्हणजे शाडूच्या मातीची मूर्ती जर तुम्ही पाण्यामध्ये बकेटमध्ये घालून ठेवलीत आणि त्याची माती जर गोळा केलीत तर पुढच्या वर्षी त्याच मातीपासून गणपती बनू शकतो, हे नक्की आहे. परंतु आपल्याकडे त्या मूर्ती वेगवेगळ्या न काढल्यामुळे सगळ्या मूर्तींचं म्हणजे हे सगळी माती कुठेतरी जाऊन बसते. त्यामुळे आणि दरवर्षी अशा प्रकारची नवीन माती कुठून तरी आणणं आणि ती वापरणं याने एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जेव्हा ती वापरायची आहे तेव्हा तिचा विनाश होऊन जाईल. म्हणून यावर्षी अजून एक अल्टरनेटिव्ह चांगला आलाय. यावर्षी लाल मातीचे गणपती कोकणातनं सगळीकडे आलेत आणि ते तुम्हाला बघायला आकर्षक आहे. तुम्ही बघा, पूर्ण लाल मातीने बनवलेला गणपती बघणं सुद्धा अत्यंत आकर्षक आहे. आणि गणपतीचा गणेशाचा रंग लाल आहे आणि तो लाल मातीतनच जर असेल तयार केलेला तर वेगळा रंग देण्याची त्यामुळे मातीचं अट्रॅक्शन हे कलाकाराला मातीचंच अट्रॅक्शन आहे. सगळ्यात पहिली कला त्यातूनच जन्माला येते.
पीओपीने त्याला जरी सौंदर्य किंवा आकार नीट देता आला ना तरी मातीत बनवलेली मूर्ती जी आहे ना ती आपल्या हृदयाला स्पर्श करते. वा वा, प्रश्नच नाही. अगदी मातीचं वेगळं महत्व काय सांगणार, ते प्रत्येकाच्या हृदयातच असतं. मॅम, तुम्ही खूप चांगला प्रयोग दाखवला, अत्यंत स्तुत्य असा प्रयोग आहे आणि तो जास्तीत जास्त प्रयोग आता व्हावा आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत. मला वाटतं आजच्या कार्यक्रमात असंख्य लोकांपर्यंत ती माहिती पोहोचली असेल, पण आणखी जरा व्यवस्थित माहिती हवी आहे. मुळात पाण्यामध्ये त्याचं प्रमाण किती घ्यायचं, ते कुठे मिळतं आणि कोणती मूर्ती म्हणजे किती आकाराची मूर्ती त्याच्यामध्ये विसर्जित आपण करू शकतो, याविषयी सगळं डिटेल आम्हाला माहिती हवी. हो, नक्कीच. कारण सध्या यावर्षी पुणे महानगरपालिका आणि एनसीएलने मिळून पुण्यामध्ये आम्ही हा प्रयोग यावर्षी मोठ्या प्रमाणावर करणार आहे. बरं. आणि त्याच्यासाठी पुणे महानगरपालिकेने 100 टन अमोनियम बायकार्बोनेट राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स कडून मागवलेलं आहे. आणि लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी पीएमसी आणि एनसीएल हे फ्री देणार आहे. एनसीएल म्हणजे घरगुती प्रमाणात साधारण 2 किलोचे पॅकेट्स आम्ही करून घेतलेले आहेत आणि ते फक्त लोकांनी येऊन सांगायचं की आम्हाला आमच्या घरी गणपती आहे, आम्हाला घरच्या घरी करायचं आहे. म्हणजे आपण सध्या या वर्षी याचा प्रचार करण्यासाठी फ्रीमध्ये आपण ते अमोनियम कार्बोनेट पुण्यामध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत. आणि त्याचं प्रमाण असं आहे की साधारण 1 किलोची जर मूर्ती असेल, अंदाजे 1 किलो किंवा 2 किलोची मूर्ती असेल तर 1 किलो प्लास्टर ऑफ पॅरिससाठी 1 किलो अमोनियम बायकार्बोनेट घ्यायचं आणि मूर्तीचं वजन आहे तेवढं आणि अंदाजे 5 पट पाणी घ्यायचं. म्हणजे 1 किलोसाठी 5 लिटर, कमीत कमी 5 लिटर पाणी, पण त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर काही बिघडत नाही. आणि ते त्याच्यात आपण आधी ते 1 किलो म्हणजे अमोनियम बायकार्बोनेट विरघळून घ्यायचं आणि त्याच्यात गणपतीची मूर्ती विसर्जन केली की ती 24 ते 48 तासात पूर्ण विरघळते. आणि मग ते वरचं जे पाणी आहे ते आपण असेच्या असं म्हणजे त्याला काही कॉन्सन्ट्रेट किंवा त्याला परत त्याच्यात काही पाणी घालायची गरज पडत नाही. ते आपण असंच घरातल्या झाडांना देऊ शकतो, म्हणजे घरातल्या कुंड्यांना देऊ शकतो. वरचं पाणी खत म्हणून वापरता येतं, खत म्हणून खालचं जे सॉलिड आहे ते कॅल्शियम कार्बोनेट आहे ते त्याचा आपण खडू बनवू शकतो किंवा ते शेवटी मोठ्या प्रमाणात एकत्र करून ते कुठल्याही सिमेंट इंडस्ट्रीच्या लोकांना आपण देऊ शकतो की ज्याच्यापासून ते सिमेंटच्या विटा वगैरे किंवा इतर काही आर्टिकल्स बनवतील. बरं, आता हे सार्वजनिक आणि मोठ्या गणेश मूर्तींसाठी जर असेल तर तो हे प्रमाण तसंच लागू पडणार? हो, प्रमाण तेच आहे, फक्त त्याच्यासाठी आपल्याला मोठ्या टाकायला लागतील. बरोबर आहे. आणखी हे आता तुम्ही सांगितलं पुण्यामध्ये आपण देतायत, पण आता मुंबई सारख्या किंवा इतरत्र लोकांना हे कुठे उपलब्ध होऊ शकतं? ऍक्च्युली हे मुंबईतच बनतं आरसीएफ, त्यामुळे आरसीएफचे जे ऑफिशियल एजंट्स आहेत किंवा जे केमिकल रेग्युलर विकतात लोक त्यांच्याकडून विकत घेऊ शकतात लोक. म्हणजे त्यांना अमोनियम बायकार्बोनेट हवं आहे असं सांगूनच घ्यायचं, म्हणजे ते कुठल्याही ब्रँड नेम खाली विकलं जात नाही. त्यामुळे अमोनियम बायकार्बोनेट म्हटलं की म्हणजे घेताना असं सांगायचं की अमोनियम बायकार्बोनेटच हवं आहे हेच घ्यायचं आणि जे रेग्युलर केमिकल सप्लाय करतात त्यांच्याकडे हे मिळू शकतं. अच्छा, आणि दुसरं एक आम्हाला हे मिळू शकतं, हा एक विशेष आपण प्रेक्षकांना इथे नमूद करूयात मुद्दा. हो, आणि यावर्षी आम्ही पीएमसीने खूपच प्रचार केल्यामुळे आजच आम्ही म्हणजे मीरा भाईंदर कॉर्पोरेशन जे आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन त्यांनीही हे मुंबईत किंवा मीरा भाईंदर एरियात करायचं त्यांना माहिती हवी ह्याच्यासाठी. त्यामुळे इनफॅक्ट या प्रोग्राम नंतर मी तिथे जाऊन त्यांना माहिती देऊन त्यांना जर जमलं तर त्यांना ह्यावर्षीच इथेही इम्प्लिमेंट करायचं आहे. याच्यामध्ये प्रश्न कसा आहे ना सर, की आपल्याकडे खूप सारे गणेश मंडळ आणि खूप साऱ्या मूर्त्या, हे जे वाढतं प्रमाण आहे ना त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झाले. एक गाव एक गणपती हा जो प्रकार आहे किंवा सार्वजनिक गणेश मूर्ती म्हटल्यानंतरही सगळ्यांनी मिळून एकत्र एक गणेश मूर्तीची स्थापना करणं, हा प्रकार वाढला तर कदाचित पर्यावरणासाठी ते खूपच सकारात्मक पाऊल होईल. आपलं काय मत आहे? आणि मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी हे आपण कसं करू शकतो त्याबद्दल? कारण आता तर गणेश मूर्ती गणेश मंडळांची एवढी चढाओढ आणि त्याच्यासाठी जो वेगवेगळा प्रचार करून किमान अंधश्रद्धा लोकांमध्ये पसरवण्याचं सुद्धा काम केलं जातं. खरं तर हा उत्सव जो आहे त्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती सकारात्मक कार्य करण्यासाठी, त्या अनुषंगाने आपण काय सांगू शकतो की कशा पद्धतीने आपण एक गाव एक गणेश मूर्तीकडे येऊ शकतो का, यायला हवं का? नाही, गणपती उत्सवांची संख्या कमी करणं तर अत्यंत आवश्यक आहे आता. कारण असं झालंय की थोडंसं एक ग्रुप जमला लोकांचा की त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी स्वतंत्र चालू करावं आणि सगळ्यात सोपा आहे तो गणपती उत्सव चालू करणं. आणि त्यामुळे गणपती उत्सवाची सहज एक वर्गणी गोळा करणं आणि हे सगळं चक्र एक त्याच्याभोवती चालू राहतं. त्यामुळे गल्लीबोळात तुम्हाला गल्लीमध्ये 3-3 गणपती उत्सव दिसतात आणि मग तिन्हींच्या मागे योग्य शक्तीनं उभे राहिल्यामुळे काय काय वेळेला तो गणपती नुसता बिचारा तिथे उभा राहतो. हे सगळं बंद केलं पाहिजे. म्हणजे कदाचित कायद्याने मला माहिती नाही किती करता येईल ते, कारण सगळ्या लोकांचं त्याच्याबद्दल काही मत असू शकतं, परंतु
अशा प्रकारचा गणपती उत्सव चालू करायला योग्य प्रकारची परवानगी मिळायची काहीतरी सिस्टीम केली पाहिजे. आणि एक वॉर्ड एक गणपती, म्हणजे शहरामध्ये मोठ्या करायचं झालं तर असंच करता येईल की एक वॉर्ड एक गणपती, एका वॉर्डमध्ये एक गणपती. कितपत शक्य होईल मला माहिती नाही, आता सोशिओ पॉलिटिकली त्याचे जे काय आयाम आहेत ते आहेत, परंतु ह्याला आपल्याला जायला लागणार कधीतरी आपल्याला असं म्हणायला लागणार की या सगळ्या वॉर्डामध्ये मिळून एक गणपती, त्यासाठी पाहिजे इलेक्शन घ्या, कोणाला तरी प्रमुख नेमा आणि त्याने करू दे, परंतु त्याने त्याची संख्या जी आहे त्याच्यावरती थोडंसं रिस्ट्रिक्शन येईल. नाहीतर मोठ्या गणपतीच्या संख्येवरती जर रिस्ट्रिक्शन आलं नाही ना, तर आज आपल्याला तलाव कमी पडले, उद्या आपल्याला खाडी आणि समुद्र पण कमी पडेल. इतक्या मोठ्या संख्येने ते तयार होतील. म्हणजे हे सगळे जे उपाय आहेत ना आता, म्हणजे हे जे वैज्ञानिक आपापले उपाय शोधतायत ना, हे तात्पुरतं त्याला सोल्युशन आहे. कारण घरामध्ये सुद्धा हे सगळं केल्यानंतर निर्माण होणारं कॅल्शियम कार्बोनेट ते गोळा करायची सिस्टीम कुठे परत आपल्याकडे. म्हणजे हे प्रयोग आज तात्पुरते आहेत, पण मुळात या प्रयोगांची गरजच पडू नये. म्हणजे आता हे केला हा प्रयोग स्वागतार्हच आहे. त्यानिमित्ताने लोक आपापल्या घरामध्ये, म्हणजे आम्ही आतापर्यंत लोकांना नुसते घरामध्ये ठेवा, त्याचं पाणी आहे ते तुम्ही सरळ घाला, त्याचा काही परिणाम होत नाही असं सांगत होतो. आता आम्हाला ऑल्टरनेटिव्ह मिळाला की बाबा ते सेपरेट होतं आणि आता CSO3 आपण वेगळं ठेवू शकतो. परंतु याच्याही पुढे जाऊन लोकांच्या मनामध्ये ह्याच्यामध्ये बदल होणं आवश्यक आहे, जो अत्यंत, कारण हा सण आहे ना, हा रसायनांचा सण नाही आहे, हा माणसांचा सण आहे ना. जर माणसाला आनंद होतो तर त्या आनंदाची कुठेतरी एक लिमिट त्याने आखली पाहिजे ना. एक चांगलं आहे ना की या सगळ्याला अधिष्ठान आहे ते महागणपतीचं आहे आणि ती विद्येची देवता आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच प्रयत्नाने आपण हा सण नक्की चांगला करू शकतो असा आम्हाला विश्वास आहे. त्या विद्येच्या देवतेच्या संदर्भामध्ये सर, विद्येची देवता आपण म्हणतो, तर हे जे विद्यार्थी आहेत, जे विद्या ग्रहण करण्याच्या अवस्थेमध्ये सध्या आहेत, त्यांच्यापर्यंत जर हा विचार रुजवला तर येणारी पिढी त्या दृष्टिकोनातून तयार होईल आणि मग पुढचे जे काही आव्हानं आहेत, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ज्या काही समस्या आहेत, त्यांना आपण आळा घालू शकतो असं आपल्याला वाटतं का? दोघांचं मत मला या माध्यमातून किंवा या संदर्भात घ्यायचंय आणि त्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत असं आपल्याला वाटतं. मॅडम, आपण एक शास्त्रज्ञ आहात, एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून मुलांपर्यंत हा विचार रुजवणं किती महत्वाचं आहे असं आपल्याला वाटतं? खरंच विद्यार्थ्यांपासून सुचवणं, कुठलीही सुरुवात करणं हे सर्वात चांगली गोष्ट आहे. कारण आता आम्ही हा जो नवीन प्रयोग केला त्याच्यासाठी आम्ही सर्वात पहिल्यांदा सगळ्या शाळांतून प्रबोधन करायला सुरुवात केली आणि तिथे आम्हाला त्यांचा रिस्पॉन्स बघितल्यावर, आणि हा प्रयोगही शाळांमधून दाखवला गेला. आम्ही शाळात दाखवतोय की कसं करू शकता तुम्ही घरी. आणि आम्हाला खरंच एवढी अपेक्षा नव्हती की आम्ही 2-3 वर्ष काम करत असताना पण आम्हाला जे काही प्रश्न पडले नाहीत ते ती मुलं आमच्या समोर, आम्ही फक्त अर्धा तास त्यांना प्रेझेंटेशन देऊन डेमॉन्स्ट्रेशन दाखवल्यावर ते ज्या ज्या प्रकारचे प्रश्न विचारायचे ते बघून आम्ही खरोखर थक्क झालो होतो. म्हणजे आमचे विद्यार्थी जातात सगळीकडे, त्यांनाही खूप म्हणजे आनंद झाला. आणि त्याच्यात सुद्धा म्हणजे बघितलं की आम्ही साधारण 5वी ते 7वी पर्यंतची मुलं खूप ऍक्टिव्ह आहेत. साधारण 8वी ते 10वी म्हटलं की ओके, आम्हाला तेवढा खूप काही चांगला रिस्पॉन्स नाही आला. म्हणजे हे खरोखर लहान मुलापासून सुरू करणं खूपच चांगलं आहे. हो, कारण जेव्हा आम्ही शाळेत जायला सुरुवात केलं तेव्हा आम्हाला बऱ्याच लोकांनी असं विचारलं की तुम्ही शाळेत का जाताय? कारण हे सगळं जे काही इम्प्लिमेंट करणार आहेत ते घरातले पालक करणार आहेत किंवा मोठी माणसं करणार आहेत, मग मुलांना सांगून ह्याचा काय उपयोग आहे? पण आम्हाला खूपच उलटा अनुभव आला की मुलांनी ज्या पद्धतीने रिॲक्ट केलं त्याच्यावरून आम्हाला अगदी 100% खात्री पडली की ह्या ज्या मुलांना पटलेलं आहे त्यांच्या घरी हे नक्की होणार म्हणून. पण मुलांमध्येच हा विचार रुजवणं आज फारच महत्वाचं आहे असं वाटतं. सर, आपलं काय मत आहे? आणि ते अगदी थोडक्यामध्ये, वेळ कमी आहे, म्हणजे आजपर्यंत जर गणपती उत्सवामध्ये सुधारणा झाल्या आहेत ना, तर त्या मोठ्या पालकांनी नाही केलेल्या, विद्यार्थ्यांनी केल्या असं मी छातीठोकपणे म्हणू शकतो. कारण ज्यावेळेला पहिल्यांदा आम्ही कॅम्पेन सुरू केलं ना, त्यावेळेला मी मुलांना घेऊनच बसायचो काठावरती आणि आम्ही गणपती मोजायचो. ते गणपती मोजताना गणपतीचं स्वरूप जे आहे ना, गणपती उत्सवातल्या चुकांचं स्वरूप या मुलांपर्यंत जेव्हा पोहोचलं ना, तेव्हा त्यांनी त्यांच्याच रेक्टिफिकेशनची सोय सुरू केली आपोआप. म्हणजे एक्सपोजरची आवश्यकता आहे. मुलांना सांगायचं नाही तुम्ही काय करायचं, ते त्यांना नेऊन दाखवा की हे चुकीचं घडतंय. सोल्युशन पण त्यांच्याकडे आहेत आणि ते इम्प्लिमेंट पण करायला आहे. सगळ्या मोठ्या एनर्जी आहे त्यांच्याकडे, केवढी तरी मोठी एनर्जी आहे, काहीतरी करायचंय. आणि सगळ्या फ्युचर जर त्यांचंच आहे ना, तर हा बदल फक्त मुलंच घडवू शकतात. बरोबर आहे. पुढचं पर्यावरणाचं रक्षण करणं हे त्यांच्यासाठीच आवश्यक आहे. हा विचार जेव्हा त्यांना पटणार आहे तेव्हा आपोआप तशा दृष्टिकोनातून ते पाऊल त्या दृष्टीने त्यासमोर नेणार आहेत, कारण त्या दृष्टिकोनातून ते पुढे जातील. कारण दृष्टी बदलली तर सृष्टी बदलणार आहे असं आपण शेवटी म्हणू शकतो. खरं तर गणेश उत्सव आनंदाचा उत्सव आहे, विद्येची देवता आहे. त्यामुळे ही देवता जी आहे ही पर्यावरणाचं रक्षण करूनच खऱ्या अर्थाने प्रसन्न होणार आहे असं आपण या उत्सवाच्या निमित्ताने म्हणू शकतो. मंडळी, आपल्याला कसा वाटला हा कार्यक्रम, आजचा कार्यक्रम, किंवा इतरही आमचे सखीचे जे कार्यक्रम आहेत ते कसे वाटतात? आपल्या प्रतिक्रिया
आम्हाला आपण कळवतच असता, तर कळवत राहा. त्यासाठी लागणारा जो पत्ता आहे तो पत्ता मी आपल्याला आता सांगतेय. आमचा फेसबुक ID जो आहे तो असा आहे www.facebook/sakhisayadri.dd. आमचा ईमेल ID जो आहे तो आहे sakhisayadri@gmail.com. यावर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य नोंदवा, कळवा. आणि कसे वाटतात कार्यक्रम, आणखी काही सूचना असतील तर त्या देखील आमच्यापर्यंत नक्की आपण पोहोचवा. सर आज आपण आलात, मॅम आज आलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं. ते खूप चांगला सकारात्मक प्रयोग आम्हाला त्यानिमित्ताने बघायला मिळालात. आपले खूप खूप धन्यवाद. नमस्ते, भेटूयात पुढच्या कार्यक्रमामध्ये.